पेट से संबंधित परेशानियों के लिए जैसे जैसे की आता आपण असं म्हणू शकतो तेच की मराठीत कोणत्याही बोलली मी आता. तीच नोट्स आहे माझ्याकडे, तेच मराठीत हो. बोलली मी. पण ते बिंदू क्रमांक 4-9 हे काय आहे मग? हा तेच सांगितलं. बिंदू क्रमांक जे आहेत तर हा तुम्हाला जी एक नोट्स दिल्यात बघा, त्याच्यात हात ठेवलेत हा ते पॉइंट. आहे. हा 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 तर हा तो बिंदू क्रमांक येतो. अच्छा, म्हणजे ते जे आकृत्या दिलेल्या आहेत तसे तुम्ही हात ठेवा असं सांगायचं हा आहे. म्हणजे तेच क्लिअर जशी करा. आकृती ना 4 नंबरची आणि 9 हो हो नंबरची. मग 4 हा नंबरची आकृती काय आहे? आज्ञाचक्र. आणि बर 9 नंबरची आकृती काय आहे? मणिपूर चक्र. ठीक आहे. बर. तेच ते बिंदू म्हणजे काय तेच लक्षात नव्हतं आलं म्हणून विचारलं. ही ठीक आहे. आकृती तो पॉइंट. ओके. पुढचं थँक्यू. आहे वजन वाढवायचंय किंवा कमी करायचंय. बांधा सुडौल करायचाय किंवा शरीरातल्या एका पर्टिक्युलर ठिकाणची चरबी काढायची आहे, संतुलन झालं पाहिजे, बॅलन्स झालं पाहिजे, तर काय करायचंय? एक हात विशुद्ध चक्र, दुसरा हात मणिपूर चक्र. ठीक आहे. तिथे नोट्स मध्ये दिलेलं आहे. पुढे किसी भी प्रकार का सिर दर्द, मायग्रेन काहीही असेल तर एक हात मणिपूर चक्र, एक हात मूलाधार चक्र, नंतर आज्ञा चक्र आणि हृदय चक्र. ओके. तर ती नोट्स मध्ये सगळे आजार दिलेले आहेत तुम्हाला. आता जास्ती बोलून बोलून काय होतं? घसा दुखतो किंवा मुलांना वारंवार सर्दी खोकला होतो. त्यावेळेला काय करू शकतात तुम्ही? रेकी शक्ती बोलवायची, त्यांच्या इथे आणि इथे असा हात ठेवायचा आणि हिलिंग द्यायचं. आत्ता तुम्ही डिस्टन्स हिलिंग देऊ शकत नाही आणि डायरेक्ट मुलांवर प्रयोग करायला जाऊ नका, कारण तुमचंच पात्र अजून रिकाम आहे रेकीच्या बाबतीत. हा, नाहीतर मग त्या दिवशी तर ताईंनी सांगितलं तसं मुलाचा ताप गेला आणि मला ताप आला. मग मला फोन करायचा नाही, मेसेज करायचा नाही. उद्योग वाढल्यावर आधी 21 दिवस स्वतःचं हिलिंग घ्यायचंय, स्वतःची पात्रता वाढवायची आहे, सेकंड लेव्हल करायची आहे. डायरेक्ट थर्ड पर्सनवर प्रयोग करायचे नाही. ठीक आहे, मुलाबाळांवर केले, घरातल्या व्यक्तीवर केले, इट्स ओके. पण तो पण एक वेगळा आत्मा आहे. तुमची प्राणऊर्जा संपली, त्याची प्राणऊर्जा संपली की त्याचा आणि तुमचा काही संबंध नाही. तो एक वेगळा आत्मा आहे, तुम्ही एक वेगळा आत्मा आहे. तर ज्या वेळेला तुम्ही रेकी हिलिंग करता त्यांच्या कर्मांमध्ये जातात. ठीक आहे. म्हणून हे तुम्हाला लागतं, कर्मा रिटर्न्स. म्हणून 21 दिवस सेल्फ हिलिंग घ्या. पण मी सांगून ठेवते की हिलिंग कसं केलं जातं. सेकंड लेवल मध्ये आपण कुणालाही हात लावत नाही, लांबून करतो, जगाच्या पाठीवर कुठेही. आता अजून काय इथे? आंखों से संबंधित, डोळ्यांबद्दल काही असेल, चष्मा असेल तर कुठे करणार तुम्ही हिलिंग? आज्ञाचक्र, स्वादिष्टान चक्र. एक हात आज्ञाचक्र, एक हात स्वादिष्टान चक्र. आता दोन्ही हात एकदम काढायचे नाहीये किंवा तुम्हाला हात बदलायचा आहे. जे 24 पॉइंट आहे, हात बदलायचा आहे. समजा तुम्ही इथे केले तर डायरेक्ट इथे नाही करायचं. एक हात उचलायचा, तो ठेवायचा, मग दुसरा घ्यायचा, मग ठेवायचा. मग एक हात इकडे, मग एक हात इकडे, मग एक इकडे, मग एक इकडे. इतकं फास्ट नाही बरं, 3-3 मिनिट करायचंय. घड्याळ लावून नाही. व्हायब्रेशन, संवेदना. रेकी काय आहे? जोपर्यंत हातातून संवेदना सुरू होऊन संपेपर्यंत. मग असं करून हात दुखतोय, मग लक्ष लागत नाहीये, करू नका, काहीच उपयोग नाही. ठीक आहे. आणि ज्या वेळेला तुम्ही पुढच्या लेवलला येतात त्यावेळेला ती एनर्जी एवढी जास्त होते की तुम्ही जस्ट फटाफट केलं तरी होऊन जात. एवढं जास्ती एनर्जी ऍक्टिव्हेट झालेली असते. ओके. आता कालच मी तुमचं हिलिंग केलं. मी मागच्या एवढ्या 7 बॅच मध्ये 8 बॅच किती 6 बॅच, तुमची 7वी, 6 बॅचेस मध्ये मी कनेक्टिव्हिटी केली नव्हती. काल मी कनेक्टिव्हिटी केली होती तुम्हाला देताना, मलाच इथे गरगर व्हायला लागलं होतं. तरी मी प्रोटेक्शन घेतलेलं होतं. पण एवढ्या जणी वेगवेगळ्या ठिकाणाहून तुमची एनर्जी, तुमच्या बॅकग्राऊंडची सगळी निगेटिव्ह एनर्जी, पॉझिटिव्ह एनर्जी, सगळ्या एनर्जी आल्या माझ्याकडे त्या. मग मी परत तुम्हाला जे म्हटलं की आता तुम्ही शांत बसा, तेव्हा मी परत ती एनर्जी कट करून ऑरा क्लीन केला, प्रोटेक्शन घेतलं, एंजेलिक पण घेतलं आणि रेकी पण घेतलं आणि मग तुम्हाला म्हटले की चला आता
या बाहेर हळूहळू, डोळे उघडा, मलाच गरगर व्हायला लागलं होतं. तर हे खूप हायर लेव्हलला जाणवतं. म्हणजे आपण आहे ना खूप सेन्सिटिव्ह होऊन जातो. आपल्याला एखादी व्यक्ती आली ना आपल्याकडे, एखादी घटना आली, परिस्थिती आली, संधी आली, तरी आपल्याला कळतं काय आहे, त्यांची फ्रिक्वेन्सी, त्यांचे व्हायब्रेशन कळायला लागतं. तर हे होतं. त्याच्यामुळे डायरेक्ट रिस्क घेऊ नका. काही झालं, साइड इफेक्ट होत नाही रेकीचे. पण तुम्हाला सांगते प्रोटेक्शन घ्या आधी. मी बाहेरचं हिलिंग करायला घेते असं करू नका. पण हा, तुमची सेकंड आणि थर्ड लेवल झाले, की तुम्ही स्वतःचं रेकीचं क्लिनिक टाकू शकतात. जसं एखाद्या डॉक्टरचा दवाखाना असतो. नॅचरोपॅथी, आयुर्वेदिक, होमिओपॅथी ते कसे डॉक्टर असतात, त्यांचं क्लिनिक असतो, एक सेटअप असतो. तसा तुम्ही सेटअप टाकू शकता. म्हणजे तुम्ही स्वतःसाठी शिकत आहात ना, स्वतःचं आयुष्य सुंदर करण्यासाठी, सहज करण्यासाठी. पण जर तुम्ही पुढे आलात, तर तुम्ही इथनं एक सुंदर इन्कम सोर्स पण घेऊ शकता. इतरांच्या आयुष्यात आनंद देऊ शकता. हिलिंग करून. ठीक आहे? तर ह्या गोष्टी पण होतात. आता बघा काही ठिकाणी लिहिलेलं आहे संपूर्ण तळपायावर हिलिंग द्यायचं. आता कोरियन एक हे आहे थेरपी. जशा ह्या सगळ्या थेरपी आहे. रेकी थेरपी, एंजल थेरपी, टॅरो थेरपी, क्रिस्टल थेरपी, ॲलोपॅथी, आयुर्वेदा, होमिओपॅथी, नॅचरोपॅथी ह्या सगळ्या काय आहेत? थेरपीज आहेत. म्हणजे उपचार आहेत. तसं एक सुजोक थेरपी आहे. तर सुजोक थेरपीमध्ये काय करतात? तर आपला जो संपूर्ण तळपाय आहे ते आपलं संपूर्ण शरीर आहे. आपला संपूर्ण हात म्हणजे आपलं संपूर्ण शरीर आहे. बरं या संपूर्ण हातावर किंवा तळपायावर जो अंगठा आहे, तो म्हणजे संपूर्ण शरीर आहे. म्हणजे फक्त हा पॉइंट दाबला, तुमचं डोकं दुखतंय, तुमचं पोट दुखतंय, तुम्हाला काहीही शारीरिक वेदना आहे, तर तुम्ही हा पॉइंट दाबला. हा म्हणजे मी फॉर एक्झाम्पल सांगते, सुजोग थेरपी नाही शिकवते आता, ओके? तर पॉइंट दाबला की तुमचं दुखणं कुठल्या कुठे पळतं. 1 ते 3 मिनिट हा पॉइंट दाबला तरी. किंवा तिथे चुंबक लावलं जातं, छोटंसं मॅग्नेट. ओके? तर काही ठिकाणी आहे. म्हणजे जर तुम्हाला असं होत असेल, की मला असे हात नाही ठेवून बसायचे, मग रेकी इन्व्होक करा, चक्र ॲक्टिव्हेट करा, चार्ज, हील अँड प्रोटेक्ट. रेकीला सांगा मला हे दुखतंय, पण मला काही तिथे हात नाही ठेवायचे. मी तळपायावर हात ठेवला. तर तुम्ही तळपायावर जरी असा हात ठेवला, तरी तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो. किंवा अजून एक थेरपी आहे, ॲक्युप्रेशर, ॲक्युपंक्चर. त्याच्यामध्ये हा जो संपूर्ण कान आहे, तो म्हणजे आपली संपूर्ण बॉडी. गर्भामध्ये जे बाळ आहे आणि आपला कान सारखंच आहे. असं गर्भातलं जे बाळ असतं ना, तो आणि आपला हा कान. सो आपल्या शरीरावर जेवढे पॉइंट आहेत, ते सगळे पॉइंट आपल्या कानात पण आहेत. तर तुम्ही फक्त इथे हिलिंग घेतलं, असे हात ठेवले. पण लक्ष कुठे केंद्रित करायचंय? जे दुखतंय, पोट आहे, डोकं आहे, पाय आहे, हात आहे आणि मग ते काय काय आहे? मायग्रेन आहे, सायटिका आहे, काय काय वेगळे वेगळे खूप आजार असतात खूप जणांना, है ना? तर ते सगळं तुम्ही क्युअर करू शकता. किती? 10%. रेकी लेव्हल 1 आहे ही. उद्या मला फोन करू नका. तुम्ही सांगितलं, मी केलं आणि मला 10% बरं वाटतंय. तर 10% वाटणारे मुळासकट काढून टाकण्यासाठी रेकी लेव्हल 3 करावी लागते. ओके? शेवटचा दिवस आहे, कोर्स विकायचा आहे, पैसे पाहिजे हा उद्देश नाहीये. ज्यांची थर्ड लेव्हल झालीये त्यांना विचारू शकतात, की खरंच फरक असतो का ऊर्जेमध्ये? ओके? आणि जे करतील त्यांना कळेल ते, की खरंच फरक असतो. त्याच्यानंतर आता हे तुम्हाला दिलेलं आहे पॉइंट 32 पर्यंत, की 32 पर्यंत तुम्हाला सगळे आजार दिलेले आहेत इथे. तर ते आजार ती पीडीएफ वाचा, म्हणजे तुम्हाला कळेल तुमचा आजार काय आहे आणि पॉइंट कुठला आहे. कुठे आपल्याला हिलिंग घ्यायचं. ठीक आहे? आता इथपर्यंत कुणाला काही प्रश्न असतील तर विचारा. पुढचा एक पॉइंट आपल्याला घ्यायचा आहे, एक नवीन मुद्दा घ्यायचा आहे. ठीक आहे? हँड रेज केलाय मॅडम का तुम्ही? एका वेळी सिग्नल करू शकतो आपण? काय? एका वेळी किती तुम्ही सांगितलेले सिम्बॉल काढू शकतो बॉडीवर? सिम्बॉल एका वेळेला 3 काढायचे. जास्ती नाही काढायचे, एका वेळेला 3 काढा. ओके? तुम्ही खास तुमच्या हजबंडसाठी कंपल्सरी हिलिंग सुरू करा, अन्न पाण्यातून हेल्थ सिम्बॉल टाकून.
ओके. ओके ओके. स्वतःला सगळ्यांनीच घ्यायचं आहे हेल्थ सिम्बॉल. चला पुढचं. तुम्ही हँड रेस केलाय का द्वारका मावशी? बोला. हो. आहे ना? तुमचा बरं. आवाज येतोय पण चित्र असं थांबून जाते म्हणजे तुमचं फक्त असं तोंड बोलता आचा असं थांबलेलं आहे असं दिसतंय आम्हाला. फक्त आवाज येतोय क्लिअर पण तुम्ही असं जे आहे ते समोरासमोर जसं नेहमी बोलतो तसं नाही आज. आलं लक्षात सगळ्यांना आहे का नाही काय माहिती प्रॉब्लेम पण मोबाईल मध्ये असं तुम्ही कॅमेरा थांबून अटकतो. हा फक्त आवाज बरोबर आहे. येतोय. हा कॅमेरा आवाज येतोय. स्टॉप होतोय. हा बरं, पण बरं. आवाज येतोय. माईक बंद करा तो सगळ्यांनी. माईक बंद करा. नेटवर्क इश्यू म्हणून तर कालचाही क्लास आपला हे झाला संध्याकाळचा आणि काल हा क्लास चालू असताना लाईट पण गेली होती. मग मला परत डिव्हाइस दुसरा कनेक्ट करायला लागला होता. तर आता होतं ते कधी कधी पण रेकॉर्डिंग मध्ये येईल. ओके. ताई आता पुढे तुम्ही बोला. तुम्ही म्हटलात की मिस्टरांसाठी आपण हिलिंग करूया नाही का तर ते अन्नातून पाण्यातून मग कसं करायचे म्हणजे आपण ते फक्त इमॅजिन करून ते त्यांचे हॅलो हसबंड आजार झाला म्हणून त्यांना म्हटलं की तुम्ही लवकर आणि जास्ती प्रमाणात करा असं म्हटलं मी त्यांना. ओके. तर नाही हे नाही नाही गरज सगळ्यांनाच आहे. गरज सगळ्यांनाच आहे. हेल्थ सिम्बॉल सगळ्यांनीच रोज घ्यायचा आहे. तर कसा घ्यायचा? तुम्ही पाणी चार्ज करायला शिकलो की नाही आपण? काय केलं आपण? पाणी घेतलं, रेकी शक्तीला बोलवलं आणि असा एवढा हात फिरवला. चार्ज हिल. तर तिथे तुम्हाला हेल्थ सिम्बॉल टाकायचा आहे. कसा टाकणार? ही ऊर्जा इथे एकवटायची आणि असा टाकायचा सिम्बॉल. म्हणजे ते सिम्बॉल असं ड्रॉ करायचं का? हा असा. आता तुम्हाला काय करावं लागेल? एक वही घ्यावी लागेल, एक पेन घ्यावा लागेल आणि प्रत्येक सिम्बॉल 10 वेळेला 20 वेळेला काढायचा आणि बोलायचा. म्हणजे तो इथे फिट होईल. नाही तर तुम्ही किचन मध्ये आणि नोट्स उघडायला जाल का? नाही. तर तुम्हाला काय करायचंय? जो पेन सांगितलाय त्याच पेनाने काय करा? पूर्ण कोऱ्या पानांची एक वही मिळते. असे पूर्ण कोरे पानं असतात. त्याची एक वही मिळते. त्या वहीमध्ये रोज ते सिम्बॉल 21 वेळेला काढायला सुरुवात करा. तुम्हाला त्या सिम्बॉलची एनर्जी मिळेल. जो पेन सांगितलाय तो वापरा. नसेल पेन विकत घ्यायचे तर सरळ निळा पेन सगळ्यांना चालतो. ठीक आहे. किंवा हे बघा हे पॅकेट येतं ग्लिटरचे पेन येतात हे. ओके. तर हा काहीतरी 100 रुपयाचं का काही आहे वाटतं. हे 10 कलर आहेत सगळे. हे कलर आपल्याला लागतात. तर घेणं कंपल्सरी नाहीये. तुमची इच्छा. तुम्हाला जर रिझल्ट चांगले हवे असतील तर हे घेऊ शकतात. का? हे ना कलरची एनर्जी कलर थेरपी कोर्स मध्ये तुम्हाला कळेल. ते रिफ्लेक्ट होतात आपल्यावर जास्ती प्रमाणात कलर. नसेल तर निळा पेन कंपल्सरी. प्रत्येक सिम्बॉल 21 वेळेला काढा. म्हणजे तुम्हाला तो झोपेत जरी विचारला तरी आठवेल. मग त्या पाण्यावर, त्या अन्नावर जे जेवण आपण स्वयंपाक करतोय त्याच्यावर तो सिम्बॉल टाकायचा. टाकला हेल्थ, 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 हेल्थ. हे अन्न खाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मानसिक, भावनिक, शारीरिक संपूर्ण स्वास्थ्य लाभ प्राप्त होत आहे किंवा झालेला आहे. या पद्धतीने अफर्मेशन द्यायचे. किंवा जर एखाद्याला बरं नाही वाटत आहे, समजा पाय दुखतोय, तुमचा गुडघा दुखतोय, तर त्या पायावर असा सिम्बॉल तुम्ही टाकू शकता आणि हेल्थ, हेल्थ, हेल्थ असं बोलू शकतात. मग अफर्मेशन द्यायचे. हातातून रेकी ऊर्जा प्रवाहित होऊन ती थांबेपर्यंत हिलिंग द्यायचं म्हणजे उपचार द्यायचं. ओके. कोमलताई बोला. हा मॅम ते स्केच पेन पण चालतील ना आपल्याला कलरचे? चला आता सगळ्यांनी ताट बसा. संपूर्ण लक्ष. ह्या संबंधित प्रश्न आहे का तुमचा द्वारका मावशी? आता आपल्याला बरोबर. ऊर्जा थांबते असं कसं कळेल असं म्हणते विचारते. मग कळतं ना. इथं व्हायब्रेशन सुरू होतात आणि समजा आता हे पाणी मी चार्ज करते. ओके. कशासाठी करते? त्याला किती गरज आहे हिलिंगची तेवढी ऊर्जा येते अच्छा. आणि ती थांबते पण.
तर ते तेच तर. आपल्यावर डिपेंड नाही, आपली मर्जी नाही, तिथे आपला हात नाही. आपण एक माध्यम आहोत. हे चक्र माध्यम म्हणून निवडलं गेलेलं आहे. आपण कुणालाच बरे करणार नाही, आपण कुणालाच हिलिंग देत नाही. रेकी शक्तीची मर्जी, तिची ती चॉईस आहे की तिने कुणाला आणि कशासाठी हिलिंग द्यायचे. आता असे खूप लोक आहे रेकी लेवल 1 केली, पुढे काहीच नाही वापरत ते. मग रेकी शक्तीच्या मनातच नाही त्यांचा भाग्योदय व्हावा. इथे तर मी भरभरून देते, प्रामाणिकपणे देते, आणि जोपर्यंत माझं समाधान होत नाही तोपर्यंत देते. तुमच्याशी मला काही घेणं देणं नाही. जोपर्यंत मला असं वाटतंय हा मी काहीतरी चांगलं दिलंय, हा माझ्याकडे अजून आहे, हे पण मी दिलं पाहिजे, तोपर्यंत मी देते. पण मग तुम्ही घेत नाहीये का नाही घेते, म्हणजे ज्यांच्या बाबतीत ओके, मी पर्सनली कोणाचं बोलत नाही, तर जे करत नाहीये प्रॅक्टिस, तर त्यांचा भाग्योदय अजून ठरलेला नाहीये. अजून ते कर्मभोगांच्या फेऱ्यामध्ये आहेत. ते कर्मभोगाचा फेरा पूर्ण होतो, मग ते रेकीत परत येतात. हे होतं. ओके, थँक्यू. येस. थँक्यू. तर व्हायब्रेशन सुरू झालेले पण कळतात, थांबलेले पण कळतात. कधी कधी व्हायब्रेशन जास्ती जाणवतात, इट्स ओके. त्या गोष्टीसाठी त्याची गरज आहे. कधी कधी व्हायब्रेशन कमी जाणवतात, इट्स ओके. त्या गोष्टीसाठी तेवढीच गरज आहे. आपल्याला त्याच्यात पडायचं नाही. ठीक आहे, येस, बोला. ज्योती. हा, मी आता हे बोलणं योग्य आहे की नाही माहित नाही, फक्त एक अनुभव जो ताईंनी प्रश्न विचारलाय, तर मला सगळ्यांनाच असं सांगायचंय की आपण जर आपल्या गुरूंचे प्रिया त्या जसं सांगतायत तसं फक्त करत राहिलो ना, मला असं जाणवतं की समजा करताना जर मनात शंका आली की खरंच रेकी शक्ती येती आहे का, हा रिझल्ट होईल का, हे पास होतंय का, ज्या वेळेस शंका येते आणि का हा प्रश्न पडतो त्यावेळेस ते होत नाही. हा अनुभव आहे माझा की तुम्ही विश्वास ठेवून ते करा, निसंकोचपणे, पूर्ण काय म्हणतो आतून प्राणपणाला लावून काहीही न विचार आणता पूर्ण त्या हिलिंग मध्ये जाऊन केलं ना, तर 100% ते व्हायब्रेशन जाणवतात आणि त्याचे पडसाद आपल्याला पण जाणवतात, ते दिसतात. असं अनुभव आहे माझा हा. हो, खरंच आहे, खरं आहे. जिथे का येतो ना, मी पहिल्यांदाच सांगितलं होतं, पहिल्या सेशनला पण सांगितलं होतं, तुमचा जर का आला, लॉजिक आलं की एससीबी हो सकता है, इथे पण वापरली जाऊ शकते, तर तिथे ती ऊर्जा काम करत नाही. तर मी तेच म्हटलं होतं, जे लॉजिकल माइंडने येतात ना, तर रेकीला कधीच कनेक्ट नाही होत. कारण तुमचं सायन्स किती पुढे जाऊ द्या, तुम्ही प्रगत किती होऊ द्या, शेवटी सगळं काही युनिव्हर्स जो आहे, तर त्याचा शेवट हा अध्यात्म आहे. ओके, यस, स्वाती ताई बोला. तुम्ही हँड रेस केलाय, व्हिडिओ बंद आहे, बोलायचंय तुम्हाला. स्वाती मनुचारी. विजया ताई औटी, तुम्ही बोला. मॅम, मला एक प्रश्न विचारायचा होता की माझा मुलगा आणि माझे मिस्टर यांचे थोडे दोघांचे विचार पटत नाहीयेत, तर मी काय केलं पाहिजे? अफर्मेशन्स. तुम्हाला काय म्हटलं होतं की तक्रारी लिहा, जाळा. आता डेली प्रॅक्टिस सांगणार आहे, त्याच्यात पण येईल हा टॉपिक. तक्रारी लिहायच्या, जाळायच्या. त्याच्यानंतर काय करायचं, निगेटिव्हिटी आपण काढून टाकली, बरोबर. मग रिकामी जागा तयार झाली ना, पोकळी तयार झाली ना, मग ती पोकळी भरावी तर लागेल. ती कशाने भरायची आहे, पॉझिटिव्हिटी. मग आता तुमच्या मनात तक्रार आहे, त्या दोघांचं पटत नाही, लिहा, जाळा. मग आता ते रिकामं झालं. मग आता तिथे तुम्ही रोज 21 वेळेला लाल रंगाच्या पेनाने काय लिहिणार, की माझे पती आणि माझा मुलगा यांचे जे रिलेशन आहे, नातेसंबंध आहे, ते प्रेम, विश्वास आणि आदराचे झालेले आहे. आणि तिथे त्या वाक्याच्या पुढे काय करायचं, अनकंडिशनल लव्हचा सिम्बॉल टाकायचा. किंवा त्या दोघांना पाणी देताना, अन्न देताना त्यांच्या पाण्यावर, अन्नावर अनकंडिशनल लव्हचा सिम्बॉल टाका. ते दोघं एकमेकांशी बोलत असतील त्यावेळेला तुम्ही रेकीची जर जास्तीत जास्त प्रॅक्टिस केली, तर इथून अनकंडिशनल लव्हचा सिम्बॉल पास करा. ओके,
पण रोज 21 वेळेला हे वाक्य लिहा. माझे पती आणि माझा मुलगा यांचे संबंध प्रेम, विश्वास आणि आदराचे झालेले आहे. आणि सुरुवात कशी करा? संकल्प करून. संकल्प कसा करणार? की मी हे माझे पती आणि माझा मुलगा यांचे रिलेशन सौंदर्यपूर्ण म्हणजे प्रेम, विश्वास, आनंदाचं होण्यासाठी करत आहे. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, आय थँक यू, आय लव्ह यू. ओके. तर हे तुमच्या आयुष्यात रिॲक्शन आहे की तुमच्या पतीचं आणि मुलाचं जमत नाही. तुमच्या कोणत्या तरी जन्मातली ऍक्शन आहे ज्याच्यावर ही रिॲक्शन आहे की तुमच्या वाट्याला हे असं आहे. येतंय लक्षात? इच अँड एव्हरी ऍक्शन हॅज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. तर तुम्ही या जन्मात खूप चांगले दोघांना सांभाळून घेताय, पण कुछ तो है. थँक्यू मॅम. ठीक आहे. आय लव्ह यू. आय लव्ह यू. प्रश्न आज टॉपिक एखाद्या प्रश्न विचारला की आपल्या पण मनात तो प्रश्न उद्भवतो. तर आता हेच या ताईंनी विचारलं तसं आपण आपल्या रिलेटिव्हच्या साठी करू शकतो का असं विचारायचं. हो, पोनो थेरपी ज्या दिवशी शिकवली ना त्या दिवशी तेच सांगितलं, तुम्ही सगळ्यांसाठी वापरू शकता. ओके. बर बर. रेकी हिलिंग तुम्ही अजून सगळ्यांसाठी डायरेक्ट हिलिंग नाही करू शकत जोपर्यंत तुमची पात्रता आणि सेकंड लेवल होत नाही. पण त्याच्या आधी तुम्ही अफर्मेशन तर सगळ्यांनाच देऊ शकतात ना. बर बर, थँक्यू. तेच विचारायचं होतं. कोणी विचारलं की मग आपल्याला वाटतं अरे आपल्यालाही काहीतरी आहे याच्या संदर्भात बोलायचं, मग विचारावं असं वाटते. रिलेशन साठी तुम्ही हे वापरू शकता. ओके. येस. पुढे जाऊया. सॉरी, मी मध्ये बोलू का? थोडक्यात सांगू का प्रियाताई आपल्याला काय सांगतायत? आता आपण बहुतेक इथे सगळ्याच लेडीज आहोत, गृहिणी. आपण एखादा पदार्थ करतो नाही नवीन, पहिल्यांदाच फक्त ऐकून, तो प्रत्यक्ष पाहिलेलाच नाहीये कसा बनवतो. तो आधी आपल्या पुरताच बनवायचा. पहिल्यांदा चुकेल, दुसऱ्यांदा चुकेल, तिसऱ्यांदा, आणि मग ज्यावेळेस तो परफेक्ट बनेल ना की वा लाजवाब, मग आपल्या घरातल्यांना द्यायचा आणि मग त्याच्यात एक्सपर्ट झाल्यावर बाहेर जायचं. अप्रतिम उदाहरण दिलं, अगदी अचूक उदाहरण दिलं, खूपच छान. सगळ्यांना कळलं का त्यांनी सांगितलेलं एक्झाम्पल? खूपच समर्पक असं उदाहरण तुम्ही दिलेलं आहे. छान. तर मी पण तेच सांगत असते, पण तुम्ही उदाहरण दिल्यामुळे त्यांना ते लवकर कनेक्ट झालं. सो थँक्यू सो मच अँड आय लव्ह यू सो मच. येस. चला, सगळ्यांनी ताट बसायचंय, डोळे बंद करायचे, संपूर्ण लक्ष आपल्या श्वासांवर केंद्रित करायचं आहे, एकाग्र होऊन जायचं आहे. आणि आता आपण जी डेली प्रॅक्टिसचा अर्धा भाग आपण शिकलो. ओके. माझ्या सूचनांकडे पण लक्ष द्यायचंय. डेली प्रॅक्टिसचा अर्धा भाग आपण काय शिकलो की रेकी ऊर्जेला ऍक्टिव्हेट कसं करायचं आणि प्रोटेक्शन कसं घ्यायचं, म्हणजे संरक्षण कसं घ्यायचं, ते तर रोज करायचंच आहे. आता त्याच्या पुढे काय करायचंय तर 24 पॉइंटवर आपल्याला रेकी घ्यायची. मग आपल्याला रोज रोज वेळ आहे का? नाही. मग तुम्हाला काय सांगितलं, 7 चक्रांवर घ्या. त्याच्यातही ज्या चक्राशी संबंधित आजार किंवा समस्या आहे त्यावर घ्या. आता तुम्हाला फक्त त्या चक्राला नाही हील करायचं, सगळंच हील करायचं. मग त्याच्यासाठी अतिशय सुंदर एक प्रॅक्टिस आहे जी आपण आत्ता करणार आहोत. डोळे बंद करायचे आहे. मी सांगेल तेव्हा डोळे उघडा. संपूर्ण लक्ष आपल्या श्वासांवर केंद्रित करा. प्रत्येक येणारा आणि जाणारा श्वास बघायचा आहे. जाणीवपूर्वक श्वास घ्यायचा आहे नाकाने, अतिशय हळुवारपणे नाभीपर्यंत खोलवर, आणि सोडताना तोंडाने सोडायचा आहे हळुवारपणे, फुंकर मारत. एक 5 वेळेला ही प्रक्रिया केल्यानंतर आपले श्वास नॉर्मल झालेले असतील. श्वासांवर लक्ष केंद्रित करा. आजूबाजूचे विचार येतील, आवाज येतील, इट्स ओके, येऊ द्या. त्यांचं काम आहे येणं, त्यांचं काम आहे जाणं. आपलं काम आहे द्रष्टा होऊन फक्त बघणं, त्याच्या सोबत वाहवत जायचं नाहीये. तुम्हाला फक्त माझ्या इन्स्ट्रक्शनवर लक्ष केंद्रित करायचंय. संपूर्ण लक्ष श्वासांवर केंद्रित करायचं आहे.
आपली श्वासांची गती आता नॉर्मल झालेली असेल. जाणीवपूर्वक आधीच्या आधी मान वरती नेऊ नका. आपोआप मान आपली वर जाते. का जाते ते पण सांगते. आपलं जे आज्ञाचक्र आहे तिथून आपण आध्यात्मिक ऊर्जा घेत असतो, म्हणजे कॉस्मिक ऊर्जा, म्हणजे रेखीची ऊर्जा, ब्रह्मांडाची ऊर्जा जी सर्वोच्च आहे ती ऊर्जा आपण घेत असतो. त्यामुळे मेडिटेशन करताना आपोआप आपली मान आपल्या नकळत वर जाते. आधीच आपल्याला वर न्यायची गरज पडत नाही. रिलॅक्स बसायचंय, संपूर्ण लक्ष श्वासांवर केंद्रित करायचंय. येणारा आणि जाणारा श्वास बघायचा आहे. आता दोन्ही हात नमस्काराच्या स्थितीत. हे दिव्य ब्रह्मांडीय रेकी शक्ती तू ये आणि माझी मदत कर. मी स्वतःची आभारी आहे. मी दिव्य ब्रह्मांडीय रेकी शक्तीची आभारी आहे. मी माता पिता आणि समस्त गुरुजनांची आभारी आहे. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. दोन्ही हातांचं भक्षण करायचं आहे आणि आपले दोन्ही तळ हात आपल्याला आपल्या मांडीवर अगदी सहज ठेवायचे आहेत. तळवे आकाशाकडे आणि बघायचं आहे या दिव्य ब्रह्मांडातून ही रेकी शक्तीची ऊर्जा, ही पांढरी शुभ्र ऊर्जा फेसाळ दुधाळ धबधब्यासारखी अगदी फोर्सफुली आपल्या सहस्रार चक्रावर कोसळत आहे. आपल्या सहस्रार चक्रावर त्या एनर्जीचे व्हायब्रेशन फील करायचे आहे. ती दुधाळ फेसाळ पांढरी शुभ्र जी ऊर्जा आहे ती आपल्या सहस्रार चक्रावर आलेली आहे ते बघायचं आहे आणि तिथून पुढे क्रमाक्रमाने आपल्या प्रत्येक चक्रात मूलाधार चक्रापर्यंत ती पोहोचलेली आहे. प्रत्येक चक्रात क्रमाक्रमाने ते व्हायब्रेशन फील करायचे आहेत. आज्ञाचक्र व्हायब्रेशन फील करा. विशुद्ध चक्र, अनाहत चक्र, मणिपूर चक्र, त्या चक्रावर लक्ष केंद्रित करा. स्वादिष्टान चक्र आणि शेवटी मूलाधार चक्र. आपल्या 7ही चक्रांमधून आता हा ऊर्जेचा प्रवाह आपल्या संपूर्ण शरीरात पोहोचलेला आहे. डोक्यावरच्या केसापासून तळ पायापर्यंत आपल्या संपूर्ण शरीरात प्रत्येक हाडामध्ये, प्रत्येक नसेमध्ये, प्रत्येक पेशीमध्ये ही ऊर्जा प्रवाहित होते आहे. आपलं संपूर्ण शरीर या ऊर्जेने व्यापून घेतलेलं आहे. आपल्या शरीराच्या भोवती आपला ऑरा एक तयार झालेला आहे. या त्या ऊर्जेचं प्रोटेक्शन आपल्याला मिळत आहे आणि आपल्या तळ हातामध्ये चांगल्या प्रमाणात ही ऊर्जा आपल्याला आता जाणवते आहे. हृदयाच्या समोर आपला डावा हात घ्यायचा आहे आणि त्याच्यावर आपल्याला उजवा हात, डावा हात वरच्या दिशेला तळवा आणि उजवा हात खालच्या दिशेला आणि चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्र. घड्याळाच्या काट्याच्या दिशेने हात फिरवायचा आहे. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्र. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्र. खालचा हात नका फिरवू, फक्त वरचा हात फिरवा आणि हळुवारपणे फिरवा. खूप फास्ट होतोय अनुभव आणि खूप बाहेर नका जाऊ. त्या तळव्यावरच हात फिरवायचं. खालच्या लेफ्ट हँडच्या तळव्यावरच फिरवा वरचा, एकदम बाहेर नका जाऊ. हाताचं चक्र ऍक्टिव्ह करतोय ना आपण. मी तर ताई तुम्ही त्याच्या भोवती हात फिरवताय. आपल्याला जे केंद्र आहे ना तिथेच वर हात फिरवायचा. एवढंच, बाहेर नाही जायचं. ती एनर्जी तिथेच आपल्याला फील करायची. व्हायब्रेशन फील होतात आपल्याला. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्र. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्र. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्र. म्हणतल्या मनात म्हणत राहा.
हँड चेंज, हात बदल करा. पुन्हा चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्र. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्र. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्र. डाव्या हाताची मूठ वाळायची आहे, मांडीवर ठेवायची आहे. उजवा तळ हात आपल्याला आपल्या क्राउन चक्रावर म्हणजे सहस्रार चक्रावर. डाव्या हाताची मूठ वाळ आणि उजवा हात आपल्या सहस्रार चक्रावर. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय 7 चक्र. आपला तळ हात आणि आपलं सहस्रार चक्र याच्यामध्ये आपल्याला व्हायब्रेशन्स जाणवतील. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय 7 चक्र. हात डोक्याला लावू नका, डोक्यापासून वर एकंदरी हात वर घ्या. मान हलवायची गरज नाही, मान नका हलवू, फक्त वरचा हात हलवायचा. आणि हे करत असताना मनात भावना असली पाहिजे की आपले 7ही चक्र चार्ज होत आहे, त्याच्यावर हील म्हणजे उपचार होत आहे आणि त्यांना प्रोटेक्शन म्हणजे संरक्षण मिळत आहे. पुढे चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय नाभी चक्र. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय नाभी चक्र. घड्याळाच्या काट्याच्या दिशेने आपल्या नाभीच्या समोर आपल्याला गोलाकार हात फिरवायचा आहे. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय बॉडी अँड ऑरा. हृदयाच्या समोर दोन्ही हात घ्या. हृदयाच्या समोर घ्या. छातीच्या समोर असे दोन्ही हात. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय बॉडी अँड ऑरा. गोल नका फिरवू, सुवर्णकारी हात समोर घ्या फक्त. दोन्ही हात समोर घ्या. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय बॉडी अँड ऑरा. ओके, चलो आता हळूवारपणे डोळे उघडायचे आहेत. ही आपली डेली प्रॅक्टिस आहे पण संपली नाही. इथून पुढे आता काय आहे नवीन बघा.
तर रोज आपल्याला कंपल्सरी आपला ऑरा क्लीन करायचा आहे. ओके, आता चार्ज हील प्रोटेक्ट केलाय आपण, पण क्लीन पण करायचं, स्वच्छ पण करायचं. कारण का, दोन व्यक्ती ज्या वेळेला भेटतात तर त्या फ्रिक्वेन्सीज काय होतात, लहरी अदला बदल होतात है ना. आपल्या कळत न कळत त्या व्यक्तीच्या लहरी आपल्याकडे येतात, आपल्याला माहिती नाही समोरची व्यक्ती, घटना, परिस्थिती कशी आहे. बाहेरून जाऊन आल्यानंतर चुकायला काय होतं, मार्केटमध्ये जाऊन आल्यानंतर खूप गर्दी असते ना मार्केटमध्ये, मग आपला ऑरा डिस्टर्ब होतो आणि आपल्याला अनइझी होतं, काहीतरी आपल्याला इन्फेक्शन होतं, कसं तरी होतं है ना. लग्न आलं, भोवतीच्या ठिकाण आलं तर आपल्याला कंपल्सरी आपला ऑरा क्लीन करायचा आहे. रात्री झोपण्यापूर्वी करा, सकाळी उठल्या करा, बाहेर जाऊन आल्यानंतर करा. तर रेकी शक्तीला बोलवायचं, हे रेकी शक्ती तू ये आणि माझी मदत कर. मी स्वतःची आभारी आहे, रेकी शक्तीची आभारी आहे, मी माता पिता आणि समस्त गुरुजनांची आभारी आहे. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. आणि आता एवढं बोलायला वेळ नाही तुमच्याकडे, तर काय म्हणा, रेकी शक्ती तू ये, थँक्स टू मी, थँक्स टू रेकी. ठीक आहे, रेकी शक्ती आली. आता दोन्ही हात आपल्या क्राउन चक्राच्या शेजारी न्यायची, सहस्रार चक्राच्या शेजारी. इथे नाही लावायचे, कारण ऑरा क्लीन करतो. ऑरा कुठे राहतो, इथे आपला ऑरा, तो क्लीन करायचा. आणि अतिशय हळूवार असे हात खाली आणायचे, खूप हळू, खूप हळू. आणि हे हात खाली आणताना काय म्हणायचंय, कुठल्याही कारणाने, कुठल्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा जर माझ्या मन, शरीर, आत्मा, 7 चक्र, 5 तत्व, 9 ग्रह यांमध्ये असेल तर ती माझ्या हातांमध्ये सामावलेली आहे आणि कायम स्वरूपी ब्रह्मांडात जाऊन शुद्ध हो, शुद्ध हो, शुद्ध हो, शुद्ध हो. ठीक आहे, आपण मांडी घालून बसलेला आहोत. आपला ऑरा कसा आहे, आपल्या शेजारी असा आहे. मग खाली येताना आपल्याला काय वाक्य बोलायचंय, कुठल्याही कारणाने, कुठल्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा जर माझ्या मन, शरीर, आत्मा, 7 चक्र, 5 9 ग्रह, ऑरा यामध्ये असेल, हे मांडीपासून आहात, तर ती माझ्या हातांमध्ये सामावलेली आहे आणि कायम स्वरूपी ब्रह्मांडात जाऊन शुद्ध होत आहे. शुद्ध हो, शुद्ध हो, शुद्ध हो. आता इकडे का करते मी, कारण इकडे स्पेस आहे मोकळी, पुढे समोर काहीच नाहीये, खिडकी. कोणाच्या घरी गाडी सोडायची आपली नकारात्मक ऊर्जा, स्पेस मध्ये सोडायची, ब्रह्मांडामध्ये 3 वेळेला नाहीपासून खोलवर फुंकर मारायची आणि काय म्हणायचंय, शुद्ध हो, शुद्ध हो, शुद्ध हो. कारण एनर्जी कधीच बदलू शकत, संपत नाही. ओके, एनर्जी संपत नाही, एनर्जी नवीन तयार होत नाही, त्याचा फॉर्म बदलतो. जी नकारात्मक आहे त्याला आपण काढून तिला म्हणतोय शुद्ध होऊन जा, बाहेर जा. अफर्मेशन घेतोय म्हणजे काय करतोय, आपले निगेटिव्ह विचार पॉझिटिव्ह करतोय, आपली निगेटिव्ह एनर्जी पॉझिटिव्ह करतोय. ठीक आहे, तर ऑरा क्लिनिंग ही डेली प्रॅक्टिस आहे तुमची. हे सगळं झाल्यानंतर करायचं, किंवा आधी ऑरा क्लीन करून घ्या, की आधी ऑरा क्लीन करा, मग हे सगळं करा, चार्जिंग करतो. तिथून पुढे काय करायचं, आपल्याला आपल्या हातांचं घर्षण करायचंय, ताट बसायचं, अगदी संपूर्ण लक्ष श्वासांवर केंद्रित करायचं आहे आणि एक फुटबॉल तयार करायचा. हात पुढे मागे. नोट्स मध्ये एकूण एक शब्द दिलेला आहे, लिहिण्यात जाऊ नका. ओके, बसू नका, एकूण एक शब्द दिलेला आहे नोट्स मध्ये, मराठीमध्ये ऑलरेडी दिलेला आहे ग्रुपमध्ये. एक फुटबॉल तयार करायचंय माझ्यासोबत, करायचंय. एनर्जीचा एक बॉल तयार करायचा आहे. पुढे मागे जवळ. फुटबॉलला काय करतो आपण, किक मारतो ना जोर, तशी या बॉलला आता किक मारायची. आधी इंटेन्शन द्यायचंय, इथे दिव्य ब्रह्मांडीय रेकी शक्ती माझ्यामध्ये, माझ्या संपूर्ण घरातील प्रत्येक व्यक्तीमध्ये, प्रत्येक वस्तूमध्ये, माझ्या प्रत्येक वाहनांमध्ये
कुठल्याही कारणाने कुठल्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा असेल तर ती मी या एनर्जी बॉल मध्ये घोषित करत आहे. प्रत्येक वेळेला अफर्मेशन 3दा रिपीट करायचे असतात. पहिल्यांदा झालं तर दुसऱ्यांदा. हे दिव्य ब्रह्मांडीय रेखी शक्ती, हा बॉल मी माझ्या संपूर्ण घरासाठी तयार करत आहे. माझ्या घरातील अगदी प्रत्येक व्यक्तीमध्ये, वस्तूंमध्ये, वाहनांमध्ये कुठल्याही कारणाने कुठल्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा असेल तर मी ती या एनर्जी बॉल मध्ये घोषित करत आहे. ज्यांची दीक्षा झालेली असेल त्यांना हात हेवी जाणवत असतील, नसतील तरी इट्स ओके, कारण डे 1 आहे. व्हेरी फर्स्ट टाइम आपण हे करतोय. सूचना देता ऐकता करतोय है ना. पण आपल्याला ती निगेटिव्ह ऊर्जा आणि ती हात हेवी वाटतात, असे लांब ते जातात जर निगेटिव्ह ऊर्जा बसली असेल तर. तिसऱ्यांदा अफर्मेशन द्यायचंय. हे दिव्य ब्रह्मांडीय रेखी शक्ती, हा एनर्जी बॉल मी माझ्या संपूर्ण घरासाठी तयार करत आहे. कुठल्याही कारणाने कुठल्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा जर माझ्या या घरामध्ये असेल, घरातील प्रत्येक व्यक्तीमध्ये, प्रत्येक वस्तूमध्ये, प्रत्येक वाहनांमध्ये असेल तर ती या एनर्जी बॉल मध्ये घोषित करत आहे. आणि आता ह्या बॉलला एक किक द्यायची आहे, जोरात फुंकर मारायची नाभीपर्यंत खोलवर. आणि हा निगेटिव्ह एनर्जीचा बॉल कायम स्वरूपी ब्रह्मांडाला सुपूर्द करायचा आहे शुद्ध होण्यासाठी. आणि ही निगेटिव्ह एनर्जी कायम स्वरूपी ब्रह्मांडात जाऊन शुद्ध झालेली आहे. शुद्ध हो, शुद्ध हो, शुद्ध हो. हे ईश्वर, हे रेखी शक्ती, असाही हो, असाही हो, असाही हो. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. ठीक आहे. तर ही एक्सरसाइज जर तुम्ही करत असाल तर तुम्हाला जाणवेल, मागच्या बॅच मधल्या खूप जणांचे एक्सपिरियन्स आहे की वातावरणच बदललंय, घरातली एनर्जीच बदलली, प्रत्येकाच्या आयुष्यात नवनवीन संधी यायला लागल्या. बिघडलेला मशीन तर प्रत्येक बॅच मध्ये रिपेअर झालेला आहे. गिझर झालंय, फिल्टर झालंय, फ्रीज, वॉशिंग मशीन, टीव्ही, कोणी ना कोणी काही ना काही केलेलंच रिपेअर फर्स्ट लेवल नंतर. पण समर्पण भाव पाहिजे. जर फर्स्ट लेवलची प्रॅक्टिस करून एवढं होत असेल तर सेकंड थर्ड मध्ये काय काय होऊ शकते. 3,500 रुपये वाचले म्हणे गिझर रिपेअर करायचं होतं तर. ओके, तिथं जाऊन फिलिंग द्यायचं त्या मशीन. आता पुन्हा एक एनर्जी बॉल करायचं. याच्या संपूर्ण परिपूर्ण नोट्स, एकूण एक शब्द तुम्हाला दिलेला आहे, ग्रुपमध्ये शेअर केलेला आहे, जाऊन बघा. पुन्हा हा एनर्जी बॉल तयार केला. हे दिव्य ब्रह्मांडीय रेखी शक्ती, हा एनर्जी बॉल मी माझ्या स्वतःसाठी तयार करत आहे. या एनर्जी बॉलच्या माध्यमातून मला माझ्या आयुष्यात प्रत्येक क्षण संपूर्ण सुख, संपूर्ण समाधान, संपूर्ण शांतता, संपूर्ण आनंद, संपूर्ण आरोग्य प्राप्त होत आहे. दिव्य ब्रह्मांडीय रेखी शक्ती, हा एनर्जी बॉल मी माझ्या स्वतःसाठी तयार करत आहे. या एनर्जी बॉलच्या माध्यमातून मला माझ्या आयुष्यात प्रत्येक क्षण संपूर्ण सुख, संपूर्ण समाधान, संपूर्ण शांतता, संपूर्ण आनंद, संपूर्ण आरोग्य प्राप्त होत आहे. ही दिव्य ब्रह्मांडीय रेखी शक्ती, हा एनर्जी बॉल मी स्वीकारला आहे. मी माझ्या आयुष्यात करत असलेल्या माझ्या प्रत्येक कामात मला अतिशय सहजतेने भरघोस असं यश मिळत आहे. दिव्य ब्रह्मांडीय रेखी शक्ती, तुझ्या कृपेने हा एनर्जी बॉल मी स्वीकारल्यामुळे मला माझ्या आयुष्यात मी सुरू केलेल्या प्रत्येक कामात अतिशय सहजतेने भरघोस असं यश मिळत आहे. आणि हा एनर्जी बॉल असा हळूवार घ्यायचा आहे आणि हळूच असा वर इथे घेऊन जायचा आहे. आणि आपल्या संपूर्ण शरीरात, आत्म्यामध्ये, मनामध्ये, 7 चक्रांमध्ये, 5 तत्वांमध्ये, 9 ग्रहांमध्ये आपल्याला तो स्वीकारायचा आहे. ते स्वीकारत असताना व्हायब्रेशन जाणवतात. ते जाणवून संपेपर्यंत, संवेदना सुरू होऊन संपेपर्यंत तो घ्यायचा आहे. घेत असताना आपल्या मनात पुन्हा तोच विचार की हा एनर्जी बॉल मी घेतल्यामुळे
मला माझ्या आयुष्यात प्रत्येक क्षण संपूर्ण सुख, संपूर्ण समाधान, संपूर्ण शांतता, संपूर्ण आनंद, संपूर्ण आरोग्य प्राप्त होत आहे. मी सुरू केलेल्या माझ्या प्रत्येक कामात मला अतिशय सहजतेने रोज असं यश मिळत आहे. मेरे की शक्ती है ईश्वर, ऐसा ही हो, ऐसा ही हो, ऐसा ही हो. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. हा एनर्जी बॉल रोज घ्या. मग मला सांगा कसं काय तुम्हाला नोकरी लागत नाही, प्रमोशन होत नाही, कसं काय बिझनेस मध्ये क्लायंट येत नाही, कसं काय कोणी तुमचा अपमान करतं उचलून. ओके, कसं काय तुम्हाला छोटे मोठे आजार होतात. तर मॅजिक बॉल आहे हा. पुढचा बॉल करायचा आहे. पुन्हा पुढे मागे